मैं तुम्हारी छोरी छो छ वसंतराव नाईकराव गोपीनाथराव मुंडेंना वारस छ मग मला का नाही बोलत? आता पुढच्या ओळीला मी पूर्ण बोलमाटीत भाषण करणार. मला येते पण माझं जरा तोंड ते त्याचा काय म्हणजे हे चुकतो. आता हे मला शिकावं लागेल. आज मंचावर आपल्या लाडक्या खासदार प्रीतमताई, आपले ज्येष्ठ नेते भाऊरावजी चव्हाण, सरपंच श्रीधर काटे, आमचे मार्गदर्शक साहेबराव चव्हाण, भाऊराव चव्हाण आणि साहेबराव चव्हाण काय आणि सुशांत सिंग पवार, सरपंच गर्देवाडी, वसंत राठोड, आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य, बंडू राठोड, गोवर्धनचे सरपंच आणि हे कार्यक्रम ज्यांना मी सांगितलं घ्या आणि मार्गी लावा ते पप्पू चव्हाण आणि ते सर्व माझ्या आमची विमल हे सर्व आमच्या भगिनी, सगळ्यांचे नाव मी घेत नाही कारण लागली भूक सगळ्यांना लागली का नाही? आता मला पण भूक लागली आणि मला वाटलं होतं थोडे आडी भगिनींवर गाणे म्हणता येतील, थोडं तुमच्यावर टाळ धरता येईल, ढाल धरता येईल का नाही? आणि मग मला हे पोरं सुचलंच नाही ना. पुढच्या वेळी माणसं अलाउड नाही, फक्त महिलांवर कार्यक्रम करावा लागेल, बरोबर आहे का नाही? तर असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला. मुंडे साहेबांनी खूप खूप प्रेम मिळवलं सर्व समाजांचं. असा कुठला समाज नाही जो मुंडे साहेबांच्या आठवणी सांगत नाही, मुंडे साहेबांवर प्रेम सांगत नाही. मग आठवण झाली ती माझे तेव्हाचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांची. मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते होते. सुधाकरराव नाईकांकडे ते आशीर्वाद घ्यायला गेले आणि मला बरोबर घेऊन गेले. मला अजून आठवतं सकाळी नाश्ता इडली सांबरचा आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये त्यांनी खाऊ घातला आणि मुंडे साहेबांना म्हणले गोपीनाथ सागर बंगला देतो, विरोधी पक्ष नेत्याला कधीच नाही मिळाला पण मी तुला देतो कारण तू सामान्य माणसाचा वंचितांचं काम करशील, पक्ष कुठलाही असेल. पण मुंडे साहेबांना त्यांनी आशीर्वाद दिला आणि मुंडे साहेब तिथून आशीर्वाद घेऊन गेल्यावर कधीच मागे वळून बघितलं नाही. पोहरा देवीला मुंडे साहेबांनी एवढं पोहरा देवीला मुंडे साहेबांनी एवढं प्रेम केलं की दरवर्षी रामनवमीला मुंडे साहेब पोहरा देवीला जात होते, म्हणजे जातच होते दर्शनाला. अनेक वर्ष कोविड होईपर्यंत मी ती परंपरा ठेवली. माझे बंधू संजय राठोड मंत्री झाले त्याच्या वेळी ग्रामविकास खात्यातून आम्ही एक प्रस्ताव तयार केला आणि पोहरा देवीला विकासाला 450 कोटी रुपयाचा प्रस्ताव, ते नगारा वगैरे सगळं. त्या जगामध्ये असा एकच समाज आहे प्रीतमताई ज्यांनी आपली संस्कृती जपली आहे, आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आपली भाषा, रहन सहन खान पान जपले, तो माझा बंजारा समाज आहे. तिथं मी बंजारा भाषेत भाषण केलं. तेव्हाचे मुख्यमंत्री आले होते, उद्धव ठाकरे सुद्धा आवर्जून त्या कार्यक्रमाला आले होते आणि आम्ही खूप मोठा कार्यक्रम घेतला. आणि आता मध्य प्रदेश सुद्धा सगळ्या बंजारा समाजाने भरपूर प्रेम दिलं. मग मी तिथल्या सरकारला भांडले, मी म्हणलं एवढं प्रेम बंजारा समाज आपल्यावर करतो पण आपल्याला एकही पद आपण बंजारा समाजाला दिलं नाही. मग तिथे आम्ही कॅबिनेटचा दर्जा असणारं भटक्या विमुक्त आघाडीचं महामंडळ हे आम्ही आमच्या बंजारा बांधवाला मिळवून दिलं. पहिल्यांदा इतिहासात लाल दिवा आपण देण्याचं काम केलं. खूप प्रेम तुम्ही माझ्यावर केले आणि मीही केले. चंदू आमचा सांगत होता देवकते, तो देवकते असून खूप चांगलं वरमाटी बोलतो, तांडा आहे ना त्याला. मग पप्पू सांगत होते की ताई तुम्ही काय दिलं? मोठ्या तांड्यावर बायकांच्या डिलेव्हऱ्या गाडीमध्ये व्हायच्या अशी परिस्थिती होती, तरीही माझा जीव तुटत होता. सरकार नव्हता, सत्ता नव्हती, पैसा नव्हता, काय करू मी? पण जेव्हा सत्ता आली मागच्या 10 वर्षात ते संपूर्ण केलं. मला आज लोक म्हणतात तुमच्या निवडणुकीचा मुद्दा काय? मी सांगते 2014 ते 19 मध्ये मी केलेला विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास हाच माझ्या निवडणुकीचा मुद्दा. आणि हा मुद्दा प्रत्येक जातीपातीची भिंत ही झुगारून टाकणार आहे. आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये आता तर राष्ट्रवादी पण आमच्या बरोबर आलेली आहे, त्यामुळे मला तर जिल्ह्यामध्ये जास्त फिरता येईल. परळी मधल्या चिंता कमी करायला लागेल आणि त्याच्यामुळे एक मोठ्या ताकदीने सर्वजण कामाला लागतील. तुमची बहीण एक याळी जाणार आहे संसदेत, जायचं की नाही? आणि मग
तो दानपट्टा पण घाला मला, नुसती पामडी घालू नका. मी शूरवीर योद्धासारखे आहे, तुमच्यासाठी युद्ध करीन संसदेमध्ये बसून आणि दानपट्टा घालून माझ्या वंचितांसाठी, माझ्या बंजारा बांधवांसाठी काय पाहिजे, चंद्र सूर्य तारे सुद्धा तोडून आणावं लागले तर माझ्या याडीच्या पामडीमध्ये मी टाकल्याशिवाय म्हणा. खूप